आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। छत्रीवरती घ्या। मोदी सरकार, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी। काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा। अरे मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी हम तुम्हारे साथ हैं। नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या शिवाय असं पहिली तर चौकशी करा, निश्चित करा हे कोण आहेत। अरे तुम्ही अवसायनात गेलेल्या कशा पद्धतीने परवानगी देता? चांगल्या संस्थाला न देता कोट्यावधी रुपयाचे टर्नओव्हर होतात। त्या संस्था कोणाच्या ताब्यात आहेत? कोणते परराज्यातले लोक आलेत आणि त्या संस्था ताब्यात आता घेत आहेत आणि त्या पद्धतीने कसा भ्रष्टाचार चाललेला आहे। आणि गुजरातचे कोण अध्यक्ष, हे सगळे सूत्र हलवले कुठून जातात, पैसा पळवला कुठं जातो आहे शेतकऱ्याचा, हे सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे। आणि 3000 रुपये हा भाव कांद्याला मिळालाच पाहिजे। हा प्रश्न कांद्याचा आहे, तसा शेतकरी इतर प्रश्नाचा सुद्धा आहे की छळवणूक चाललेली आहे। डबल उत्पन्न करून देणार होते तुम्ही, आणि तुम्ही निम्म उत्पन्न केलं शेतकऱ्याचं, त्याला आत्महत्या करायला भाग पाडतायत। अशा प्रकारचं जे वातावरण केंद्र सरकारमधून आणि राज्य सरकारमधून होतंय, त्याचा निषेध करण्याकरता हे सगळे आम्ही एकत्र आलो। भर पावसामध्ये आपलं आंदोलन चालू आहे, पाऊस सुरू आहे, शेतकरी पावसात भिजताय आणि तुम्ही कांद्याची माळ घालून करतायत आंदोलन। आता असं आहे की ज्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलेलो आहोत। पाऊस आमच्याकरता हवा असा असतो, पावसात तर आम्ही लागूनी करतो, पाऊस आमच्याकरता नवीन नाही। आमचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत। आमचं आव्हान आहे की शेतकऱ्याकरता म्हणून काम करणारे जे आहेत त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे। चांदवडला 20 तारखेला आम्ही कांदा परिषद येतो, किंवा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। पण त्या पक्षाचा याच्यापेक्षा दूर जावं त्यांनी सगळ्यांनी, शेतकऱ्याकरता एकत्र यावं, हा प्रयत्न आमचा राहणार। आजच्या आंदोलनामध्ये जर काही तुम्हाला दिलासा मिळाला नाही आजच्या आंदोलनानंतर सरकारकडनं, तर पुढे आंदोलन आता दिलासा यांच्याकडून अपेक्षा काय करायच्या पर करूया। खरं शेतकऱ्यांनी एकत्र आले, ताकद उभी केली, तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झाले ते देशामध्ये गेलेले आपण पाहिलेले आहेत। नाशिक जिल्हा इतका साधा सोपा नाही, क्रांतिकारक जिल्हा आहे हा, सगळ्या देशात गेलेले दिसत आहेत। शेतकऱ्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा न्याय हक्क मिळवणं गरजेचं आहे, त्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू। मागच्या काळामध्ये बंधकांनी या सगळे अहवाल दिलेले आहेत, मोठा या नाफेड आणि एनसीसीएफ 2 अहवाल केलेले आहेत। एकदा तर पूर्णपणे एनसीसीएफचे अध्यक्ष इथं गुजरातचे आले होते, त्यांनी मान्य केलं घोटाळा आहे। चौकशी झाली, अहवाल गेला, उत्तर काही नाही। आता उपनिबंधकांनी चौकशी केली, तफावत दिसते। पण हे सगळं पाठीशी घालण्याचा आणि काही धनधान्याला ताकद देण्याचा, या लोकांच्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना ताकद देण्याचं काम हे चाललेलं आम्हाला दिसतं आहे। आपण जे संस्था आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल